महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण मिळावं म्हणून गेल्या कित्येक महिन्यांपासून गरजवंत मराठ्यांचा लढा लढवत जरांगे पाटील आज मरणाच्या दारात आहेत। आज 5 ते 6 दिवस झाले आहेत त्यांच्या उपोषणाला, परंतु महाराष्ट्र शासनाकडून त्या आंदोलनाची साधी दखल सुद्धा घेतली नाहीये। जरांगे पाटलांची तब्येत 6व्या दिवशी खालावली आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे। 6 दिवसात पोटामध्ये एक घास नाही का पाण्याचा एक थेंब सुद्धा घेतला नाही। पाटलांची प्रकृती अत्यंत खालावली असून महाराष्ट्रातील लाखो तरुण व लाखो महिला पाटलांच्या भेटीसाठी सराटी अंतरवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत। अंतरवाली येथून एका महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका व्हिडिओद्वारे कळकळीची विनंती केलेली आहे। ते पाहून अनेकांचे अश्रू अनावर झाले आहेत। जेवढ्या पोटतिडकीने ही महिला बोलत आहे त्यांच्यासोबत असलेल्या महिला यांचे सुद्धा अश्रू अनावर झालेले आपल्याला दिसत आहेत। अक्षरशः ही महिला रडत आहे। महाराष्ट्राची रणरागिणी तर थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खडे बोल सुनावले आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी सोडलेले नाहीये। हा महाराष्ट्र शिवरायांचा 18 बगड जातींना सोबत घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आज एकनाथ शिंदे साहेब आपण कुठे नेऊन ठेवला आहे? मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्यायला तुम्हाला काय लाज वाटत आहे का? असे खडे बोल सुद्धा या महिलेने एकनाथ शिंदे यांना सुनावले आहेत। आज जर तुम्ही आमचा अंत बघत असाल तर शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तर हे चुकीचं करत आहात, कारण आमचा जीव जरांगे पाटलांमध्ये अडकलेला आहे। जरांगे पाटलांनी जर एक इशारा केला तर अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही असा खणखणीत इशारा सुद्धा या महिलेने केला आहे। वाशी, मुंबई या ठिकाणी आपण जी शिवरायांची शपथ घेऊन सगळे सोयरे हा GR अंमलात आणून त्याची अंमलबजावणी करणार होते त्याचं काय झालं? शिवरायांची खोटी शपथ आपल्या नावाला शोभत नाही शिंदे साहेब। आपण सुद्धा एक मराठा आहात याची सुद्धा आपण लाज बाळगली पाहिजे। येणाऱ्या काळात हा सामना थेट सर्वसाधारण गरजवंत मराठ्यांचा आहे हे सुद्धा लक्षात असू द्या असा इशाराच महिलेने दिला आहे। शैक्षणिक दृष्ट्यांचे आरक्षण पाहिजे आहे साहेब, तेच मागतोय आम्ही आणि तेही आमच्या हक्काचं। 40% वाल्यांच्या हातात आपण सरकार दिलाय आणि 90%चा मात्र घरी बसून शेती जोपासत आहे याचीच खंत आज आम्हाला वाटत आहे। शिंदे साहेब, आपण लवकरात लवकर सराटी अंतरवाली येथे येऊन मनोजदादा जरांगे यांचे उपोषण थांबवा। सरसकट मराठ्यांना ओबीसी म्हणून आरक्षण द्यावे, नाहीतर याचे परिणाम भोगायला आपण तयार राहा। महाराष्ट्र आपल्याला कधीच माफ करणार नाही हेही तेवढेच खरे आहे। कामाची अंभोरे, तालुका प्रतिनिधी, कळमनुरी। आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, लाज वाटते आज की तुम्हाला एवढ्या आदराने आम्ही भावासारखा आणि बापासारखा हा भारत देश सांभाळायला दिलाय, पण आज तुम्ही माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र हा कुठे नेऊन ठेवलाय? खरंच शिवरायांची खोटी शपथ घेऊन तुम्ही एकनाथ नावाला कलंक लावणार आहात का? प्रश्न आहे माझा तुम्हाला। आज जर दादांची तब्येत बघितली, 5 दिवस दादांना उपोषणाला बसून झालेत, दादांच्या पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही। एवढे वैरे आहोत का आम्ही मराठा समाज तुमचा? काय केलंय आम्ही तुमचं सगळ्यांचं? प्रत्येक 18 पगड जातीला घेऊन माझ्या शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं आणि आजही दादांसोबत 18 पगड जाती आम्ही एकत्र आहोत। का तुम्ही राजकारणाचा डाव रचताय माणसांवर? का चुकीचं वाटत नाही का शिंदे साहेब तुम्हाला? हे कसंही करा, काहीही करा, आदराने सांगतोय। कारण आज जर महिला बघितली तर तुम्ही कहाण्या ऐकल्या असतील जिजाऊ साहेबांच्या रणरागिणी झाशीच्या राणीच्या, आज जर ह्या इथल्या जेवढ्या हजर असणाऱ्या दादांच्या बहिणी जर आज रडत आहेत तर उद्या जर युद्धाचं काम पडलं तरी ह्या मागे हरणार नाहीत। एक स्त्री 5-5 जणांचा वध करेल, पण वध करायचा कुणाचा? आपण आपलेच आहोत। म्हणून सांगते एकनाथजी शिंदे साहेब, जर तुमच्या नावाला कलंक लावायचा नसेल, शिवरायांची खोटी शपथ तुम्ही जी खाल्ली त्या शपथेला जर कलंक लावायचा नसेल तर तुम्ही लवकरात लवकर येऊन आमच्या दादांचं उपोषण इथं सोडावं आणि मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यावं। हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि हक्क आहे। आणि जर तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायला एवढाच त्रास होत असेल तर समान कायदा करून टाका आणि जो मुलगा शिकेल तो पुढे जाईल आणि माझा भारत एकदम विकसित राहील। ज्या मुलांना 45% पडता आज त्यांच्या हातामध्ये देश देताय आणि ज्याला 90% पडताय तो फाशी घेऊन मरतोय। कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? प्रश्न करते की मोदी साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना आज जर मराठा अन्न पाण्याचे राहत असतील तर मी सांगते महाकाल भक्त आहे। उद्या सकाळी तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असली तरी तुम्हाला कॅन्सरच्या रूपाने अन्न पाण्याला तरसावं लागेल। जे लोक गाडीवर पदावर ही सगळी मजा बघताय त्यांना देव कुठे
सोडणार नाही, कारण महाभारत साक्षी आहे, रामायण साक्षी आहे. जिथं जिथं असत्य झाले तिथं सत्याचा विजय झाला, हे तुम्ही विसरू नका. मानते मोदी साहेब तुम्हाला आज, पण मी कदाचित तुमच्यापर्यंत माझ्या मनोज दादाचा त्याग आला नसेल, पण मुख्यमंत्री साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही पोहोचा इथपर्यंत आणि मराठ्यांना आरक्षण देऊन हा महाराष्ट्र सुखी ठेवा. नाही तर ह्या महाराष्ट्रातली जर तरुण मंडळी माझ्या मराठ्यांची पेटली तर इतिहासाचे पान वाचून बघा. ज्या वेळे महाराष्ट्रात कुठली हानी झाली, मराठ्यांचं रक्त, माणूस नाही मेलेलं रक्त सुद्धा जागी होईल आणि हा महाराष्ट्र पेटवून टाकेल. म्हणून तुम्हाला मनापासून आणि हृदयापासून सांगतेय, लवकरात लवकर तुम्ही आंतरवली पंढरी मानवणी पर्यंत पोहोचा, नाही तर हा महाराष्ट्र पेटवायला वेळ लागणार नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.